जय महाराष्ट्र। तर मित्रांनो आपण आले बघू शकता CapCutच्या मेन इंटरफेसवरती. ओके, फोटो तुम्ही बीटनुसार ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाणार. दिसल्यानंतर मी फोटो वगैरे बीटला ॲड करून घेतलेले. तुम्हाला माहीत असेल फोटो वगैरे कसे बीटला ॲड करायचे. ओके, सर्वांनी आता माहीतच झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर आपले मोठे व्हिडिओ लेंथ जे असणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा, मागचे जे आहेत ते ते तुम्ही बघू शकता. मी तिथं बीट वगैरे ॲड करायला आहे कसं शिकवलेलं आहे. ओके, तर इथं आपण ॲड केल्यानंतर फोटोवर ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला एक ॲडजस्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण सॅच्युरेशन पहिल्या फोटोचं तुम्ही मायनस करून घ्यायचं आणि डनवरती क्लिक करायचं आहे. ओके, आता ह्याला आपल्याला इफेक्ट पहिल्याला नसणार आहे, त्याला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे. आणि दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं आणि इथं बघू शकता ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करून कॉम्पोज ऑप्शनमध्ये तुम्हाला हा आउट जो नावाचा इफेक्ट आहे तुम्हाला इझिली तुम्हाला स्क्रीनवरती जाऊ दे आणि कमेंट वगैरे सर्वांनी करून टाका. इथं बोज मी केलं आहे. आणि त्याआधी मित्रांनो या आपल्या चॅनलला फॉलो करा. केल्यानंतर आता आपल्या इंस्टाग्राम आय डी देखील फॉलो करा. ओके, केल्यानंतर पुढच्या इमेजवरती क्लिक करून घ्या. पुढच्या इमेजवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये पेंडुलम वन इफेक्ट ॲड करा. तसंच पुढच्या फोटोवरती क्लिक करून घ्या. पेंडुलम 2 लावा. 2 लावल्यानंतर डनवरती क्लिक करून घ्या. पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करून तर कोणता इफेक्ट नसणार आहे आणि इथे देखील कोणता इफेक्ट नसणार आहे. मोठे 2 इमेज शेवटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिल्या फोटोला झूम इफेक्ट 1 लावायचा आहे. दुसऱ्या फोटोला झूम 2 लावायचा आहे. इथं मी दावलेलं आहे. शेवटला झूम 1 लावायचा आहे. ओके, परत ना आता बॅक यायचं आहे. एकदा इथे इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. सर्वात पहिले यायचं आहे तुम्हाला इथं ब्लिंक फ्लॅश तुम्हाला इथं कुठं मिळेल बघा. पार्टिकलचं तुम्ही कॅटेगरी इथं म्हणजे सिलेक्ट करून घ्या. इथं पार्टिकलचं तुम्ही इथं सिलेक्ट करून तुम्ही घ्यायचं आहे आणि इथं स्पीड तुम्ही वगैरे इथं तुम्ही 80 वगैरे ठेवा आणि जी लेंथ पूर्ण शेवटपर्यंत वाढवून घ्या. पुढच्यावरती क्लिक करून घ्यायचं. पुढच्या इमेजवरती क्लिक करून हे तुम्हाला इथं सर्च वगैरे करून घ्या. हे जे तुम्ही लेंथ 34पर्यंत ठेवा. इथं एका फोटोमध्ये ठेवा. पुढच्या फोटोवरती क्लिक करून घ्या. पुढच्या फोटोवरती क्लिक करून डायमंड झूम तुम्हाला इफेक्ट भेटेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं. त्याला इथं या ऑप्शनचे यूज करून घ्या आणि इथं तुम्हाला ऑल स्टुडिओवर क्लिक करा. म्हणजे आपला पिता इतकंच ठेवायचं आपण. म्हणजे यावेळेला थोडं PNG पण दिसून दे. ओके, PNG कशी ॲड करायचे शेवटला सांगणार आहे. आता तुम्हाला यायचं आहे बघू शकता. बरोबर इथे एक टिंब भेटेल तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट भेटेल हा तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथंवर ॲड करून घ्यायचं अर्ध्या फोटोमध्ये. पुढच्या इमेजवरती क्लिक करून घ्या. पुढच्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर आता इथे इफेक्ट दिसेना मला. मला नावं तुम्ही इथं फक्त तुम्ही ॲड करून एका फोटोवरती क्लिक करा. पुढच्या इमेजवरती क्लिक करून घ्या. पुढच्या इमेजवरती क्लिक करून तुम्हाला इथं मी दावलेलं आहे इझिली. ओके, एवढीच व्हिडिओ इफेक्ट आहे. आता PNG कशी ॲड करायची, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जो पहिल्यांदा आपण PNG तुम्ही ॲड करून मग इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, तर पहिली PNG ॲड करा इथवर पहिल्या फोटोपर्यंत. दुसरी PNG ॲड करा शेवटपर्यंत वाढवून घ्या. आता हा व्हिडिओ मित्रांनो कंप्लीट झाला. शेवटच्या कपड्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.